नयने नेरलोटे हृदय प्रगटे रामरूप रामरूप तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये परी उपतिष्ठे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामी उपजे आवडी मग राम नामी उपजे आवडी सुख घडो घडी वा सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार उपावजी सद्गुरुदास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भवातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि महायोग पीठे तटे भीमरथ्यावरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंदकन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कलावज्ञ जीवोद्धरार्थावकारम कलांकांकते ज्योति कामोदि वक्रम खलानिश बाधा पनुदार दक्षम समाधिस्तमूर्तिम भजे ज्ञानदेवम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गंगा गिरी योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिज ब्रह्मा स्वरूपम श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरहु कलेश विकार ओ
ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आहोजी स्वामी तुकया देवायावरी न करावा भेद संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र खेडले काजळी या पवित्र पुण्य पावन नगरीमध्ये रंगलेला नटलेला हरिनामानं समृद्ध झालेला तृप्त झालेला प्रसन्न वातावरणात संपन्न होत असलेला तुमचा हरिनाम सप्ताह या सप्ताहाची तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे त्यानिमित्तानं मी अभंग घेतला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे संतांची शरणागती करायला सांगतात का संतांची शरणागती करायला सांगतात जगद्गुरु तुकोबाराय स्वतः संत आहेत आणि संतांच्या शरणात गतीमध्ये गेल्यानंतर काय जीवनामध्ये बदल होतो तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे अगोदर अभंगाचा भावार्थ सांगतो नंतर कार्यक्रमाचा परिहार देतो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात संत चरण रज लागता सहज सहज जर संत मिळाला सहज वासनेचे बीज जळून जाय चरण रज सहज जर लागले साधूचे वाल्या कोळ्याला नारद मुनी सहज भेटले होते ते काय हरिपाठ काही काकडा करीत नव्हतं त्याचा कार्यक्रम वेगळाच चालला होता पण कसे भेटले त्याला सहज म्हणतात सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते लक्षात आलं सहज जर संत मिळाले सहज आणि त्यांचा चरण रज लागता सहज वासनेचं बीज जळून जाय वासना म्हणजे अतृप्त इच्छा माणसाच्या मनामध्ये जे आहे त्याच्यामुळे दुःख नसतं जे नाही त्याचं दळण चालू असतं आपल्याकडे डोळे त्याचा कधी आपण विचार केला नाही हात पाय कान नाक डोळे शाबूत त्याचा कधी विचार केला नाही हे सगळं असून अजून काय पाहिजे या गणगणित आपण लक्षात आलं काय आहे याची यादी करा काय नाही याची यादी फेकून द्या काय आहे याची यादी केली तर तुम्ही सुखी आहे काय नाही याचा विचार केला तर दुःखी काय आहे ते पहा ना जे आहे जीवनात ते पण काहींकड नाही ना काय आहे ते पहा जे नाही त्याला वासना म्हणतात वासना नाही जळत वासनेचं बीज जळतं वासनेचं बीज काय आपल्याला अभंगात पाहायचं आहे ते बीज जळाल्यानंतर काय होतं मग राम नामी उपजे आवडी मग कधी वासनेचं बीज जळालं का राम नामात आवड तयार होते ती आवड तयार झाली का जीवनात सुखाचं आगमन होतं सुख येत नाही तर घडोघडी वाढायला लागतं आता दुःख घडोघडी वाढून राहिलं मंगळवारपेक्षा बुधवार दुःखी बुधवारपेक्षा गुरुवार दुःखी गुरुवारपेक्षा शुक्रवार लय जाम शुक्रवारपेक्षा शनिवार जाम रविवार तर जामच असा काही सुखी माणूस आपल्याला आपल्या आयुष्यात अजून भेटला आपण तर सुखी झालोच नाही तो विषय सोडून द्या पण भेटला पण नाही भेटला तुम्हाला कोणी सुखी होतो व्यापारी पाहिले शेतकरी पाहिले नोकरीवाले पाहिले लहान पोरं पाहिले मध्यम वयातले पाहिले म्हातारे माणसं पाहिले कामाला जाणारे पाहिले मालक पाहिले विद्वान पाहिले मूर्ख पाहिले पापी पाहिले पुण्यवान पाहिले भजन करणारे पाहिले बाबा पण पाहिले
वी ऑल आर फेल इन द एक्झामिनेशन ऑफ सॅटिस्फॅक्शन. समाधान नावाच्या परीक्षेत नापास झालेली माणसं आहेत आपण, म्हणून तर देवदेव करायचं विठ्ठल. समाधानी का कोणाला ऐक पास नाही ना आपण त्या परीक्षेत. संताच्या जवळ समाधान. गुरुवर्य सद्गुरु शांतीब्रह्म वंदनीय पूजनीय भास्करगिरी महाराजांचा फोटो पाहिला तरी काळ जरा समाधान वाटतं. अरे ज्यांच्या फोटोत समाधान आहे त्यांच्या जीवनात काय समाधान असेल. काय माणसं आहे. अहो फोटो पाहिला तर माणूस असं करतोय तर व्यक्ती काय असेल आणि संत काय असतील, काय उंची. म्हणून किसनगिरी महाराज, भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज. मी पॉम्पलेटमध्ये आता तिघांचा फोटो पाहिला आणि वर दत्ताचा फोटो आहे. मला ब्रह्मा विष्णू महेश आणि ते तिघ जण सारखेच दिसले. दत्त मी म्हटलं हे साक्षात तिघ दत्तच दिसून राहिले. देवगड संस्थांच्या आधिपत्याखाली हा सप्ताह आहे. भाग्यवान तुम्हाला असे गुरु भेटले. लक्षात ठेवा, आई वडील जन्म देतात रूप तुझे कैसे पाऊंगा रे सारे गरे 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 पायरीची हो भंग अभंग अबीर विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. कशाचा परिणाम आहे जीवनामध्ये? संत चरणराजाचा परिणाम आहे. ज्या गोष्टीकडे संत पाहतात ती निर्जीव गोष्ट सुद्धा बोलायला लागते, तिच्यात सुद्धा जीव अर्पण होतो. संत चरणराजाचा दुसरा परिणाम होतो देवावर. देव इच्छी रज चरणीची माती. काय माती महाग हो. कोणाच्या पायाखालची माती महाग महाराज? भास्करगिरी महाराजांच्या पाया खालची माती महाग आहे. प्रकाशनंदगिरी महाराजांच्या पायाखालची माती महाग आहे. माती. किसनगिरी महाराजांच्या पायाखालची माती लय महाग आहे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. पायाखाली स्वर्ग असतो साधूच्या, म्हणून पाया पडायचा असतो. महाराज देवावर परिणाम होतो. एकदा भगवान श्रीकृष्णाने उद्धवजीला गोकुळामध्ये पाठवलं. गोकुळातून आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी उद्धवजीचे पाय धुतले आणि ते पाय धुतल्यानंतर ते जे मातीचं पाणी आहे ना ते पिऊन घेतलं. उद्धवजी म्हणे का हो असं का करतात? ते म्हणतात ही माती गवळणींच्या पायाने माखलेली आहे. जिथं जिथं गवळणींचे पाय लागले तेवढी माती पवित्र झाली, तेवढी मला पाहिजे. एवढा त्या मातीमध्ये ताकद असते. म्हणून संत चरणराजाचा परिणाम होतो. एक लक्षात ठेवा, संत भेटल्याशिवाय जीवनाचं कल्याण नाही, साधूशिवाय जीवनाचं कल्याण नाही. संत राजा चरणराजाचा परिणाम दोन गोष्टीवर होतो, जडावर होतो आणि देवावर होतो. देवावर इतका परिणाम होतो, पंढरपूरमध्ये जर नामदेव महाराज भजन करायला निघाले, त्यांच्या मागे एक वेडा माणूस फिरायचा. 20 वर्ष फिरायचा. ते भजन करायला निघले तरच तो दिसायचा. ते भजन करायला निघले तरच तो दिसायचा. आणि लोकांनी विचारलं महाराज हा कोण आहे? काय सांगता येत नाही, कारण संत लवकर बोलत नाही. संत पुण्यवान माणसाचीच बोलतात, बाकीच्यांना कट मारतात. तुम्ही पहा, आपण एखाद्या साधूच्या दर्शनाला गेलं का आपला नेमका वेळ आली का ते म्हणतात आता जावं लागत. ते म्हणतात ते करप्टेड फाईल आली, म्हणजे खराब फाईल. आपण म्हणतो काय राव आता नेमका आपला टाइम आला आणि ते उठवून गेले आणि ते मध्ये राहते 3 तास पुन्हा आपल्याला भेटतच नाही. कारण आपलं काय कमी पडतं? पुण्य कमी पडतं. पापी माणसाची संत गाठ घेत नाही. मग महाराज ते लोकांनी सांगितलं कोण आहे?
नामदेव महाराज सांगितलं असेल कुणीतरी. नामदेव महाराज म्हणजे सामान्याने फिरविले देऊळ जगा माझी खाती. त्यांना मंदिराच्या मागं कीर्तन करायला लावलं तर मंदिर फिरलं होतं. आपण भजन करायला लागल्यानंतर साऊंड सिस्टीमचं मिक्सर उडतं, भोंगे फुटा त्याला इथं जात. आपलं भजन लई क्वालिटी. आमच्याकडे काकड्याला 2-3 भजनी यायचे, इतके डेंजर काकडा करायचे ना. हा गाव वैतकून गेलं त्यांच्या काकड्याला. पहाटे ते इतके ओरडायचे, इकडे लहान पोरं रडायची झोळीत. इकडून पोरं तिकडून भजनी, पाय डोकं आउट करून टाक. ते इतके डेंजर म्हणायचे ना, उठा दागे वारे आता, वसाकल्यासारखं म्हणायचे. भजन सुद्धा गोड पाहिजे, जेवण सुद्धा. भोजन आणि भजन हे गोडच पाहिजे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पावे चरणी देवा, चुकवी व्यथा या जन्मेच्या, धनदारा पुत्र बंधू सोय गोडे काकडा. अहो काकडा इतका गोड, एक भोपाळी जर म्हणले तर पांढरंगीन पाठी येतोच. योगिया दुर्लभ तो देखिला साजन, योगिया दुर्लभ तो देखिला साजन. कोण पांडुरंगाचा साक्षात्कार झाला तेव्हा लिहिलेला अभंग आहे बरं. साक्षात्कार झालेला पाहिजे, देवाचे थोडा काही कॉन्टॅक्ट आलेला पाहिजे. कीर्तनकारांमध्ये एक प्रकारे काही अवस्था प्रधान कीर्तनकार आहे, काही व्यवस्था प्रधान कीर्तनकार आहे. काही काहींना खरोखर देव भेटलेला आहे ते कीर्तन सांगतात, काही पाठ करून सांगतात, काहींना विनोद येते विनोदीच सांगतात, काही येते त्या सारेगम पदनी समानत्या का ते नुसते गाऊनच निघून जाते. अभंग बाजूलाच राहतो, त्याला जेवढे गाणे बिणे अभंग बिभंग फिट बसेल रागदारी तेच वस्तूत करीत, तेवढे 2 तास संपून जातात. जो माणूस कीर्तन सांगतो कमीत कमी त्याला देवाचा साक्षात्कार झाला पाहिजे. ते कीर्तन ऐकून लोकांना उपदेश त्या माणसाचा फलद्रूप होतो किंवा समोरच्या माणसाला त्याचा उपदेश कळतो, वळतो आणि तो उपदेश त्याच्या जीवनात प्रकाश निर्माण करतो. नामदेव महाराज लोकांना म्हणे जाऊ द्या, तो त्याच्या पद्धतीने माझ्या मागं फिरतोय, भजन ऐकत, भजन प्रेमी असेल. अहो आणि वेडा येतो ते म्हणे, वेडा तुमच्या मागं वेडा का फिरतो? नामदेव महाराज म्हणे पाहू कोणी. नामदेव महाराजने वळून पाहिलं एक दिवस. आत्तापर्यंत 20 वर्ष त्याच्याकडे पाहिलं नव्हतं, पण 20 वर्षानंतर नामदेव महाराजांनी जेव्हा पाहिलं तर तो साक्षात पांडुरंग होता.
त्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संता घरी राहिला. लय समर्पक प्रमाण दिलं. कोणत्या सुखा करतात? साधूला भेटायला देव आला. तुमचं पोरग जर हॉस्टेलला असलं तर तुम्ही त्या हॉस्टेलला का जातात? बाकीच्या पोरांची घेणं आहे का तुम्हाला? हॉस्टेलच्या बिल्डिंगची घेणं आहे का तुम्हाला? अहो तुमचं लेकरू आहे ना तिथं, त्याला भेटायला आईबाप रविवारी जातात, रविवारची वाट पाहतात आणि त्याला सांगतात तू कुठं जाऊ नको, आम्ही येतोय आठवडाभर तुला भेटायची वाट पाहतोय. पप्प्या नेमका रविवारीच बाहेर निघून जातो, पप्प्याच्या रूमला कुलूप. पण संत आहेत, संता करता देव येतो, म्हणून संत जीवनामध्ये पाहिजे. महाराज तो अंतर्धान पावला ना, पांडुरंग रूप दाखवलं आणि गायब झाला. मग नामदेव महाराजाला विचारलं लोकांनी, का हो? अरे तो नुसता भजन ऐकत नव्हता, माझ्या पायाखालची माती कपाळाला लावित होता. माझ्या पायाखालची माती कपाळाला लावावी म्हणून 20 वर्ष माझ्या माग पांडुरंग फिरत होता. इतकं भजन पवित्र होतं. नामयाचे पाठी धावे केशिराज, नामयाचे पाठी धावे केशिराज, लागावयार चरणी, लागावयार चरणीचे, लागावयार चरणीचे. नामयाचे पाठी धावे केशिराज, नामयाचे पाठी धावे केशिराज, लागावयार चरणीचे, लागावयार चरणीचे. संत चरण राजाचा हा जडावर परिणाम, संत चरण राजाचा देवावर परिणाम, पण संत चरण राजाचा जीवावर काय परिणाम होतो, माणसावर काय परिणाम होतो, अभंगाचं पहिलं. एखाद्याने कल्पना केली बुवा, ज्यांनी 7 राजनं माणसं मारले, तो कस काय रामायण लिहिन? खरं आहे ना, पण लिहिलाय त्याने. याचं कारण आहे त्याच्या जीवनात एक साधू आला. एक लक्षात ठेवा, पीक जळालेलं असतं, कोमेजलेलं असतं, सुकलेलं असतं, पण चांगला जर पाऊस आला तर एकदम हिरवं होतं का नाही होत? अंधार पडलेला असतो 5 वाजता, पण पहाट होते, सूर्याचे काही किरण पृथ्वीवर येतात आणि 8 वाजता सगळा अंधारच गायब होतो. सूर्य उगवला पाहिजे, सूर्य उगवला पाहिजे. संत रूपी सूर्य जर तुमच्या त्याच्या जीवनात सूर्य आला, नारद मुनी रूपी, आणि नारद मुनींनी त्या वाल्या कोळ्याला उपदेश केला. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, तुम्ही पापी आहे का पुण्यवान याला काही किंमत नाही, तुम्ही श्रीमंत आहे का गरीब आहे यालाही काही किंमत नाही, तुम्ही लहान आहे का वयोवृद्ध यालाही काही किंमत नाही, तुम्ही मूर्ख आहे का ज्ञानी आहेत यालाही काही किंमत नाही. तुम्ही पापी पुण्यवान मूर्ख अज्ञानी कसे असू द्या, तुमचा गुरु जर खानदानी असला तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत. गुरु कसा पाहिजे? कृपा दृष्टी निहाळिले आपुले पदी बैसविले. काय गुरु महाराज, गुरुच चांगले असले तर जीवनाचं कल्याण होतं. म्हणून गुरु ते ज्ञान.
ज्ञानेश्वरी. ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाथी जैसे ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब येर माणूस पण भांब लौकिक भाग. अरे कोण गुरु उदरी सामावला जो देव आत होता तोची सर्वेंद्रिय ओसंडला. त्यांच्या फोटोकडे पाहिलं का देवासारखे दिसतात. किसनगिरी महाराज, नारायणगिरी महाराज, भास्करगिरी महाराज, प्रकाशनंदगिरी महाराज, रामगिरी महाराज यांचे फोटो पहा, ते देवासारखेच दिसतात. कारण त्यांच्या आतला देव त्यांच्या शरीरावर प्रगट झालेला आहे. उदरी सामावला तोची सर्वेंद्रिय ओसंडला. अरे देहाचा या पांग फिटला प्रपंच झाला ब्रह्मरूप. काय गुरु माझे गणगोत गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा उरलाट भेटला विठ्ठल माझा. भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा. भेटला गुरु एक तुझी माझा विधाता. गुरु विना तुझे सारे विश्व हे सगळे. भेटला संगतीने ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. संगतीने ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा उरलाट. मंडळी तुम्हाला गायनात लगेच तुम्ही टाळी वाजवली. कारण गायन पण कळलं पाहिजे स्वतः. नाही तर एका ठिकाणी एक म्हातारी मला म्हण तू सांगतो बरोबर पण राहून राहून भुकतो का म्हणलं म्हातारे त्याला संगीत म्हणतात. म्हणे बाबा काय याचं संगीत आणि काय याचं काय. जसा भुकायला लागला तसं डोकं दुखून राहिलं. संगीत कळणारा पण भजन कळणारा माणूस संगीत कळणारा माणूस पण भाग्यवान आहे. काय कळलं कळत नाही. त्यांची सुख करता दुःख करता पाठ होती तर गणपती उठत. आरतीचं ताट फिरत होतं घंटी वाजत नाही. घंटी वाजत तिथं ताट फिरत नाही. ताट फिरत होतं आरती पाठ नाही. सगळं होतं तर गणपती राहत नाही. हे कळायला बी भजन वगैरे ज्ञानेश्वरी हे कळायला लय बुद्धी लागती. हे तर सगळ्यांनाच कळत. 100 रुपये पहिलीच्या पोरापुढे धरा ते वडीन आपण वडीन याच्यात काय ना. भजन कळलं पाहिजे ना जीवनात. येऊन लक्षात ठेवा भजन कळलं पाहिजे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. माणसाचा जन्म मेल्यानंतर देव पहिला प्रश्न विचारतो भजनाचं काय. तो रानातच होतो. देव म्हणतोय स्क्रॅप मटेरियल आहे. स्क्रॅप म्हणजे भंगार. तोडेल गाडी पाहिली का तुम्ही.
ट्रकला मागून धडकली तोडली, तिचं फाळकंही कामात नाही, स्टिअरिंगही कामात नाही, स्क्रॅप मटेरियल आहे ती. करोडपती असू द्या, पण ज्याला भजन कळत नाही तो स्क्रॅप आहे. म्हणजे देवासाठी तो भंगारचा मालिक. लोक त्याला मानित असतील तो लोकांचा विषय, पण देवाच्या दरबारात त्याला काहीच किंमत नाही. देवाच्या दरबारात श्रीमंताला 0 किंमत आहे, संताला सर्वश्रेष्ठ किंमत आहे. तो एकच दरबार आहे जिथं संत पूजले जातात आणि श्रीमंत नाकारले जातात. म्हणून हनुमानाचं मंदिर झालं आणि रावणाचा सर्वनाश झाला. हनुमानाकडे काहीच नव्हतं. काही पेट्रोल पंप, मंगल कार्यालय, बँका बिंका होत्या का त्याच्या? हायवेच्या कडाला प्लॉट होते का? 10-15 अंगठ्या होत्या त्याच्या हातात, 5-10 किलो सोनं होतं त्याच्याकडे. हनुमान मोकळाच होता महाराज, नो प्रॉपर्टी, 0 बजेट. रावण 7 कोटी गरज सोन्याची, 2-4 तोळे नाही, 7 कोटी. शापित संसार आहे. हनुमानाचं भजन इतकं श्रेष्ठ आहे. राम म्हणल्यावर राम हजर आहे. राम नाही 33 कोटी देव हजर आहे. आता शब्द पहा, संत चरण रज लागता सहज, सहज शब्द का वापरला त्याच्याकरता दृष्टांत देतो. आपल्या देवगडचं जसं संस्थान आहे तसं एक संस्थान होतं. एक भक्त रोज बाबाजींच्या पाया पडायला जायचा आणि जाताना त्याला एक पोपट भेटायचा. तो पोपट त्याला पाहायचा, जाताना तो माणूस टेन्शन मध्ये जायचा आणि येताना हसत यायचा रोज. तो पोपट म्हणे याला विचारावं लागेल कुठं जातो. ते पोपटाने त्याला बोलवलं, विशाल भाऊ त्याला बोलवलं. त्याला म्हणे का कुठं जाता तुम्ही? जाताना तुम्ही टेन्शन मध्ये राहते, येताना लय उड्या मारित येत्या. ते म्हणे आमचे एक महाराज आहे म्हणे, लय खतरनाक. कस काय? अहो इतके रिद्धी सिद्धी संपन्न आहे म्हणे. त्यांच्या पाया पडलं, त्यांना कोणताही प्रॉब्लेम सांगितला, फक्त सांगायचा, प्रॉब्लेमच सॉल्व. पैशात सांगा, लग्नात सांगा, शेतीत सांगा, माल पाण्यात सांगा, मित्रात सांगा, नातेवाईकात सांगा, जेवायचं सांगा, पचवायचं सांगा, हसायचं सांगा, रडायचं सांगा, नातेवाईकात सांगा, कोणता पण प्रॉब्लेम सांगा, सॉल्व. पोपट म्हणे अशी बाबाची गरज होती आपल्याला. तो माणूस म्हणे तुम्हाला बाबा लोकांची गरज आहे का पाखरांना? ते म्हणे अरे असं झालं म्हणे आपल्या जीवनात, हे पिंजऱ्यात मी गुतलो 22 वर्ष झाले म्हणे. आता जो माणूस पिंजऱ्यात गुतेले त्याचं दुःख त्यालाच माहिती. काही बायकांच्या पिंजऱ्यात आड केली. मी एका ठिकाणी उपवास करू जेवायला गेलो. मी भजे खायचो, मला भजे यायचे, पण तो माणूस घरमालक 3च भजे खात होता, लई वेळ खात होता. मी म्हणायचो याला भजे वाढा ना, तो असं म्हणायचं नको नको मला. त्याला मी वैतागून म्हणलं भजे घ्या ना तुम्ही. तो म्हणे तिने मला सांगितलेलं आहे भजेचं पीठ कमी, 3च भजे खा, 4थं खा. आपण संसाराच्या पिंजऱ्यातले लोक आहे. लवकर उठणे, कीर्तन ऐकल्यावर काय करणे, उद्या सकाळी काय करणे, परवा. काही लोक बायकाईन खूप जाम करून टाकले. ज्याला नंगट बायको भेटली त्याचं दुःख त्यालाच माहिती. कोण सोडून भाऊ त्याला? कुणीच नाही. देर इज नो प्रॉब्लेम ऑन द सोल्युशन. एक जण एका देवलाशाकडे गेला, त्याच्याकडे बसला, 500 रुपयाची नोट ठेवली, नारळ ठेवले, लिंब ठेवले, 5-5 दारीचे, 7-7 दारीचे लिंब आहे. देवलाशी म्हणे एवढा जाल काय प्रॉब्लेम आहे? तो म्हणे मंडळी नंगट आहे. देवलाशी म्हणे आमचं ते दुःख नाही तर तुमचं कोणी रिपेअर करा. त्याच्यावर लिंबू नारळ नाही आहे. एक जण एक बायको नवऱ्याला घेऊन गेली डॉक्टरकडे. म्हणे हे दिवस बोलत नाही. त्याला म्हणे का रे ही दवाखान्यात घेऊन आली, तू बोलत का म्हणून नाही? तो म्हणे ती चान्सच देत नाही तर बोलायचो का? मला गोळ्या चालू व्हायचा टाइम झाला तरी तिचं तोंड ती थांबविना म्हणे. ती म्हणे मी तुमची आजी सांभाळते, आजोबा सांभाळते, भाऊबंद सांभाळते, भाचे सांभाळते. तो म्हणे काहीच सांभाळ नको, फक्त तो तोंड सांभाळून मला जीव दे. संसार अवघड आहे. आता मला मध्यंतरी एक पोरग भेटलं. ते म्हणे महाराज 42 वजन झालं, माझ्याकडे पाहा ना. म्हणलं तुझ्याकडे काय पाहतो आता? 32चे राहिले आणि 42चे कधी व्हायचे? आता पप्या जाऊ दे थोड्या करता काय लय फंद्यात पडतो. म्हणलं लय हप्ते भरावं लागत. टीव्हीत झाली, गाडीच झाली, घरच झाली, मोबाईलची लय खर्च आहे. 8 वर्ष तर राहिले 50ला, आता दे ना सोडून. तो नाही असं कस काय? बरं इकून तिकून आम्ही ती सोयरीक जमवली. पोरगी लय नंगट. पोरगी इतकी बेकार होती ना. पोरगी म्हणे मला लग्नात एक स्कूटी लागल, सगळं वावर माझ्या नावावर लागल. त्याच्या नावावर पैसे होते 738, ते तिनं तिच्या नावावर करून घेतले. 738 रुपये होते त्याच्याकडे. पहा कशी सोयरीक जमवली असं. आम्ही म्हणलं मध्यस्थीची परेशानी काय बँक 738 कस काय राहिले काय? ते तिने वडून घेतले. मला फोन पेला टाक म्हणे, 0 बॅलन्स झाला. तो 0 बॅलन्स अकाउंट. तो म्हणे अकाउंट मेंटेन करायला राहू दे. ते म्हणे अजिबात मी मेंटेन करते. अख्खा संसार आणि अकाउंट मी मेंटेन करेन. तुम्ही मेंटेन राहा, शांत राहा. त्याला म्हणलं तो आता पप्या अवघडच झालेलं दिसतंय. ती स्कूटी बिटी घेतली तिने लग्नात. स्कूटी पाहिली,
फिटरला विचारलं कंडिशन मध्ये शोरूम आहे, खरी का गाडी ओरिजिनल, तेव्हा एकदम ओके. मग तिने माळ घातली त्याच्या गाड्यामध्ये, लग्न झालं. ती काय करायची, त्याला भांडे घासायला लावायची. नंगट होती. तो म्हणायचा नको. ती म्हणायची बाय तुला वाली नव्हतं कोणी, 42 वर्षांनी मी माळ घातलेली आहे, मी लग्न केलंय, गपचूप भांडे घास. ते घासायचं कडी लावून. पण भाऊबंदाच्या पोरांनी एक दिवस पाहिलं, त्यानं बोबाटा केला. ते गावात जाऊन काय म्हटलं माहिती आहे का, भांडे घासायला लावलंय म्हणे आपल्या पप्याला. त्याच्या बायकोनी हाशा झाला सगळीकडे. तिने तिच्या बापाला फोन लावला, म्हणे मामा आज कुठं राहतं का, काय पोरगी नंगट हे, खुशाल भांडे घासायला लावी ती, महिना झाला मी भांडे घासितो, डबल डबल घासायला लावी ती, चांगले नाही भांडे घासायला लावले तर पुन्हा साबण लावायला लावी ती, लईच पोरगी नंगट हे, काहीतरी करा. मामा म्हणे 2 मिनिटं थांबा. अहो मामा 2 मिनिटं का म्हणून थांबायचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा पोरगी तुमची. अहो म्हणे 2 मिनिटं थांबा. अहो म्हणे 2 मिनिटं का म्हणून थांबायचे. मामा म्हणे माये 2 पातेले घासायची राहिलेली. पप्प्यानी तर बसूनच घेतलं. तो म्हणे मामा केव्हापासून, तो म्हणे आज झाले 35 वर्ष मी भांडे घासू राहिलो, भांडे सुद्धा रडा ते मी घासायला बसलो. काय दिवस. पिंजरा संसाराचा दुःख देतो. माणूस खरंच देवाचा अंश बर का, पण संसारानं जाम झाला. पिंजरा त्रास देतो. मग वासनेचा पिंजरा तोडा आणि देवाच्या अध्यात्माच्या आकाशात जा, सुख वाटल. आकाशी झेप घेरे पाखरा, काशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, भवती वैभव माया, फळसाळ मिळते छाया, तुझ भवती वैभव माया, फळसाळ मिळते छाया, सुखलो लुप झाली काया, जाओ लाटुनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा असला तरी तो काय, पिंजरा सोन्याचा असला तरी तो पिंजराच आहे. तो माणूस त्या पोपट्याला म्हणतो गुतला का सहित, ते म्हणे आपले बाबा सोडवतील का मला, बाबा सोडवतील म्हणे, पण तो गुतला कसा. म्हणे मी 32 एकर डाळिंब खायला चाललो होतो आणि या पिंजऱ्यामध्ये 2 डाळिंब होते, म्हणलं हे खावा आणि पुढे डाळावं. मी हे 2 डाळिंब खायला आलो, पाठीमागून दरवाजा लॉक झाला आणि मी 22 वर्षापासून इथंच बसेल. अवघड दुःख आहे म्हणून तुला कोण सोडवीन. बाबाजीला आपला प्रश्न विचारा, काय मला एक पोपट भेटला, त्यांना म्हणा तो असं विचारू राहिला मी 22 वर्षापासून पिंजऱ्यात, मी सुटन कधी. भक्त म्हणे ठीक आहे जातो मी विचारून पाहतो. तो गेला आश्रमात गेला, बाबाजीला विचारलं बाबाजी येताना मला एक पोपट भेटला. तो पोपट म्हणला 22 वर्षापासून मी पिंजऱ्यात आहे, माझी सुटका कधी होईल. बाबाजींनी डोळे पांढरे केले, हातपाय टाईट केले, बाबाजी बेशुद्ध झाले. बाबाजी हलायला तयार नाही, बोलायला तयार नाही, डोलायला तयार नाही. बाबाजी जसे बेशुद्ध झाले तसे शिष्य दांडके घेऊन आले. काय प्रश्न विचारला रे, बाबाजी आमचे बेशुद्ध झाले. तो मी ते पोपटाचा, अरे पोपटाचे पाखराचे प्रश्न विचारायचे महाराज आहे का म्हणते, तुला काय कळतं का, काही प्रश्न विचारतो काही नाही. ते पळून आलं पहिल्या दिवशी. ते पोपट येताना त्याला भेटलंय म्हणे आपलं काय झालं, ते म्हण तू रावणाचा पिये होता काय. हा मी फक्त बाबाजीला प्रश्न विचारला राव म्हणे, मी बाकीची स्टोरी सांगत नाही म्हणे. आता हा पाहू परत उद्या विचारून पाहतो. पोपट म्हणे परत उद्या विचारून पाह. ते परत दुसऱ्या विचारलं. पोपट म्हणे बेस्ट ऑफ लक, आज विचार, आज आपली सुटका होणार. बाबाजी उत्तर देणार. परत ते गेलं, परत विचारलं. हा बाबाजी मला एक येताना पोपट भेटत होता, तो म्हणतो 22 वर्षापासून गुंतलोय, कधी माझी पिंजऱ्यातून सुटका होईल. आणि तो पोपट म्हणतो बाबाजीला विचारा मी कधी सुटल. परत बाबाजीचा तोच गेर पडला, डोळे पांढरे झाले. बाबाजीने हातपाय टाईट केले, बाबाजी बेशुद्ध झाले. बाबाजी हलायला तयार नाही, डोलायला तयार नाही, बोलायला तयार नाही. तो परत शिष्यांनी दांडके काढले आणि परत तो माणूस पळत आला. तो पोपट म्हणे काय झालं, अरे म्हणे तू आमच्या बाबाजीला घालवशील म्हणे एखाद दिवशी. मूर्ख आहे का रे, तुझं पाप किती असेल, फुकट पिंजऱ्यात 22 वर्ष काढून राहिला का, काही मागच्या जन्मी पाप केलं असेल ते फेडून राहिला तू.
कशाला आमच्या गुरुला विचारायला सांगतो रे? आणि काय झालं? अहो नाही, मी बाबाजीला प्रश्न विचारला की बाबाजी डोळे पांढरे करतात, हातपाय टाईट करतात, बाबाजी कोमात जातात, बाबाजी बेशुद्ध होतात. तो पोपट म्हणे दिलं ना उत्तर त्यांनी, हो बाजूला. तो म्हणे उत्तर दिलं, अरे सोडवलं म्हणे बाबाजीने आपल्याला. श्रद्धा असली तर काय होत, पोपटाची काय होती? श्रद्धा होती. आपला कधी कधी देवाला असं करतो, जसा देवण तू एका वर्गात डब्यात एका जेवत होती, जसं वर्गात शिकत होतो असं करतो. शिर्डीहून जर चालला ना, काय विकास झाला व शिर्डीचा, तो काय वाटा घेतला का तिथे विकासाचा? तुझं काय संबंध? एक लक्षात ठेवा, देवा समोर गेल्यानंतर स्वतःला विसरता आलं पाहिजे. काही काही स्टेटस पाहता पाहता देवपूजा करते. खंडोबाला 3दा आंघोळ झाली, बिरोबा तसाच राहिला. स्टेटस एकही सोडित नाही, पण देव आंघोळीची निम्मी सोडून देतो. लय अवघड आहे आपल्या लोकांचा. भाव नाही, फक्त घाबरून देव देव करतात, भीतीपोटी किंवा मतलबापोटी. प्रेमानं करा महाराज, देव तुमच्या दारात येईल. महाराज तो म्हणे सोडवलं बाबाजीनी, हो बाजूला. तो माणसाला बाजूला गेला, तो माणूस म्हणे कस काय सोडवलं म्हणतो, कस काय उत्तर दिलं बाबाजी? तर असं झालं ना, तर काय बोलतो? पोपटाने काय केलं माहितीये का? जे बाबाजीनं केलं होतं तेच पोपटानं केलं. डोळे टाईट, हातपाय टाईट, पोपट हालायला तयार नाही, डोलायला तयार नाही, बोलायला तयार नाही. बाबाजी सारखंच केलं त्यांनी. पोपटाचा मालक आला, तो या माणसाला म्हणे काय खाऊ घातलं आमच्या पोपटाला? तो नाही, मी चर्चा करीत होतो. बाबा संग बोलतो तर बाबाची भिशी उठायला लागली, आणि यश संग बोलतो हाय जायला लागला. एवढ्यात काय माही कुंडली खराब आहे काय? यश संग बोलतो तो जातो काय? तो मालक म्हणे अहो 22 वर्षापासून पोपट पाळला होता, आमचा लकी पोपट होता, त्याच्यामुळे किती लक्ष्मी आम्हाला प्राप्त झाली. तुम्हाला काही अक्कल आहे का? आले काहीतरी खाऊ घालून दिलं, मेला ना तो. कोण? आता मरेल माणसं कुणी घरात ठेवली का? आता आपण घरात का मुनी हलतो डुलतो बोलतो जेवतो म्हणून आपला जर काटा फिरला फिटिंग का आपल्याला? महाराज आपण जे माठातलं पाणी जोपर्यंत माठ आहे ना, माठ हा चांगला आहे तोपर्यंत तो किचन मध्ये. एकदा माठ फुटला तर तो कुठं आहे? उखंड्यात येते. खापर, खापर म्हणते त्याला, माठ नाही म्हणत. बल्ब चालतोय तोपर्यंत घरात आहे, एकदा उडाला का उखंड्यात आहे. आणि एक लक्षात ठेवा, 10-15 वर्ष राहिले आपल्याला मरायला, आपण सुद्धा काय होणार आहे? फोटोत जाणार आहे. 3 डिग्री आहे माणसाला. एक पहिली डिग्री गरीब, मायावर घ्या तुम्ही ती. समजा मी दादा महाराज रंजाळे, मला 3 डिग्री आहे. गरीब दादा महाराज रंजाळे काल, आज श्रीमंत दादा महाराज रंजाळे, आणि 3री डिग्री उद्या कैलासवासी दादा महाराज रंजाळे. गरीबाचा श्रीमंत होतो, श्रीमंत झाला काय अटॅक येतो, मरतो, संपला विषय. महाराज ते पोपटाने तेच केलं. तो माणूस मध्ये मेला ना तो पोपट. 22 वर्ष जो दरवाजा उघडला नव्हता ना, तो त्या दिवशी उघडला. पोपट म्हणे वारे संत क्या संत आहे, साधू थोर जाना कलियुगी. 22 वर्षांनी दार उघडलं आणि पोपटाला त्या माणसाने धरलं. पोपटाने श्वास रोखला, त्याने पोपटाला हात लावला, तो म्हणे पोपटाचा श्वास सुद्धा बंद झाला. पोपटाने तोंड वासवलं, तो म्हणे पोपट 100% गेला. डोळे पांढरे केले, असं नाटक केलं त्यांनी. महाराज त्या पोपटाला त्याने धरलं, तो म्हणे पोपट गेला राव आमचा, तुम्ही काहीतरी खाऊ घातलं राव. तो माणूस म्हणे मी बोलत होतो राव, पोपट गेला. जसा फेकला तसा आकाशात उडाला. मला आता एका प्रश्नाचं उत्तर द्या, बाबा कुठं होते? मठात. पोपटराव कुठं होते? पिंजऱ्यात. कुडून सोडवले? मठातून बसल्या सोडवले. तुमची जर श्रद्धा असेल तर किसनगिरी महाराज, गंगागिरी महाराज समाधीतून तुमच्या करता काहीतरी प्रयत्न करतील आणि तुम्हाला दुःखातून मुक्त करतील. म्हणून शब्द वापरला, संत चरण रज लागतासह वासनेचे बीज जळून जाय. 4 प्रकारच्या वासना आहेत. लोकवासना, इथं लय डेंजर वासना आहे. लोकवासना, प्रत्येक वेळेस आपल्याला टेन्शन आहे, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. आपण डोक्याचे केस काळे करतो, पण नेमकं पाहुण्याचा कार्यक्रम येतो पांढरे होते. आपण कोणासाठी काळे करतो? स्वतःसाठी का लोकांसाठी? लय अवघड आहे. मी एक दिवस माझे पांढरे केस घेऊन कीर्तन केलं होतं. एक जण मला म्हणे तुम्हाला आता भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची का हारवा घालायचं? तेच प्रश्न. लय अवघड आहे. माणसं स्वतःकडे इतके लक्ष. 7.5 लाख साबणीच्या कंपनी आहे. किती? आता अमेरिकेत एक साबणीवर संशोधन चालू आहे. एकदा आंघोळ केली का काळा माणूस गोरा होतो.
3 एकर इकून जर ती साबण घ्यावी लागली ना, लोक 3 एकर ठोकतील पण त्या साबणीनं आंघोळच करतील, गोरेच होतील. काही लोकांनी काय कार्यक्रम केला माहिती का, गोर व्हायना ते गोरे, ते मोबाईल घेतली, काही मोबाईल असे त्याच्यात तो ब्राईटनेस वाढवला किंवा फिल्टर लावलं का काळा बी गोरा दिसतो, तो डीपीला ठेवितो आणि प्रत्यक्षात पाहिला का आपल्याला चक्कर येते. बाबा हा फेसबुकला कसा दिसतो, प्रत्यक्ष कसा दिसतो, अरे हे क्या आहे. आता सगळा चालू माल झाला आहे, राम राम चालू माल. सोपी गंमत नाही. सौंदर्य वासना आहे, सौंदर्य वासना, आयुष्य वासना, आरोग्य वासना, वित्त वासना, शास्त्र वासना, 5 वासना आहे. हा, या वासनेचं बीज आहे अज्ञान. काय हे अज्ञान, हे अज्ञान संताच्या संगतीत जातं. कोणाच्या संगतीत जातं? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, हर के शरण में जागी रे तेरी अच्छी बनेगी, संतन के आयुष्य वासना. काही लोकांना खूप दिवस जगा वाटतं. गोळ्या खातीन, पहाटी चालतीन, पाणी जपून पितीन, अन्न जपून खातीन, हसताना जपून हसतीन, बोलताना जपून बोलतीन, चांगलं गारवार आलं का 3-4 गोधड्या अंगावर घेऊन झोपतीन, उन्हात जास्त जाणार नाही, सकाळी चहा घेणार नाही, दुपारी 1 भाकर जास्त खाणार नाही, लय जपाते काही काही लोक. मला खरंच सांगा, हे मारणार नाही का? आमच्याकडे 2 माणसं आहे ना बारीक व्हायसाठी, ते एक लय दुःख नाही, ज्यांचे वजन जादा आहे ना ते सकाळी व्यायामाला निघात्या. बरं ते व्यायामाला निघात्या का, ते डांबरीचे जे कुत्रे राहते त्यांना असं वाटतं ही टुळी कुडून आली 90 किलोची, डांबरीवर कुत्रे राहत्या. आम्ही सुद्धा डांबरीला हिंडत राहतो. मी बीडला गेलो, पेटा बांधत होतो, एक बारका पोरगा म्हणे, महाराज कुठले आहे तुम्ही? म्हणलं श्रामपूरचा. म्हणे इकडं कुठं आले बीडला? म्हणलं भक्ती भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अनुभव नित्य नावा थया माझी. त्याला कुठं सांगत आता मी मालासाठी आलो म्हणून. आता तुम्ही चांगले माझ्यापेक्षा, तुम्ही निस्वार्थी आले का नाही? मी जाताना ढगे पाटलाला काय म्हणणार आहे? विशाल भाऊ, शिवाजीराव भाऊन द्या काहीतरी, तुम्ही माझे मित्र आहे. विशालला तर मी म्हणून बाबा आपली दोस्ती आहे, 1-2 नोटा जास्त आण, दोस्तीचा फायदा. आता मी दिसतोय तुम्हाला कीर्तन करताना, तुम्ही चांगले आहेत, तुम्ही खास त्याच्यासाठी आलेले आहेत, माझ्यापेक्षा तुम्ही पुण्यवान. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, जीवनामध्ये वासना लय भयानक. ते 2 माणसं होते, वजन जादा होतं, डॉक्टरकडे गेले, ते म्हणे पहाटी चाला, तुम्ही जरा जास्त जागता. ते पहाटी चालले 4 दिवस, पण 4थ्या दिवशी ट्रकनी उडून दिले. म्हणजे घरी बसलेले परवडले असते. व्यायामाला गेले, तिकडं मेले, जगायसाठी गेले होते. आयुष्याचं काय खरं नाही महाराज. एक लक्षात ठेवा, हे संपणार आहे, आपलं कोणी नाही, आपलं काही नाही, थोड्या दिवसात आपणही जाणार आहे. एक फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाला विसरू नका. तुमचं धन आहे तुमचं नाही, तुमचा देह आहे तुमचा नाही, फक्त काय पंढरपूरचा पांडुरंग तुमचा आहे. आज गुढीपाडवा आहे, काय गुढीपाडवा आहे. अरे हरिनामाची गुढी मनात उभारा, संत म्हणतात. टाळी वाजवावी, काय गुढीपाडवा सांगितलं आमच्या संतांनी, वा. अरे त्याच्या नावाने टाळी वाजवा आणि हरिनामाची गुढी उभारा. काय होईल? ज्ञानोबा तुकोबाराय स्वप्नात येतील आणि सुखाचं वरदान देऊन जातील. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा
माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, वाटही चालावी पंढरी. पताकांचे भार मिळाले अपार, पताकांचे भार, पताकांचे भार, पताकांचे भार. सारे ग म पद पद प म ग रे नि रे सा नि रे नि रे सा. है आपको जो शाम का दर्शन किया करे, ऐसी जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा हाथ वो है जो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, अरे कौन अगर से तेज है, कौन काजल से काली. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल. जल से पतला ज्ञान है और पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है और कलंक काजल से काली. श्याम पिया मोरी पताकान से भार मिळाले अपार. गरजे देवा तीर जय जयकार. हे ज्ञानोबा 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 ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वाटही चालावी संपलेली आहे. एका चरणावर आपलं चिंतन झालंय. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय.